महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या विषयावर प्रत्येक जातीच्या वेगळ्या पद्धतीचं आरक्षण मागणी करत असताना अशाच पद्धतीने हैदराबाद गॅजेट 1969च्या गॅजेटमध्ये वंजारी समाज हा एसटी मध्ये आहे आणि एसटी मध्ये असल्यामुळं वंजारी समाजाची सुद्धा मागणी आहे। हा वंजारी समाज हा भटकविमुक्त आहे, मोलमजुरी करून खाणारा समाज आहे, कष्टाळू समाज आहे, ऊस तोडणारा समाज आहे। त्यामुळे 1969 साली जे गॅजेट झालं त्या गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेट, त्या गॅजेटमध्ये वंजारी समाज हा एसटी प्रवर्गात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे। किंवा महाराष्ट्रामध्ये आम्हाला 2% आरक्षण आहे। मी कष्टकऱ्यांच्या गोरगरीब मुलांच्या नोकरीसाठी हा विषय घेतोय आणि हे सगळं होत असताना 2% आरक्षण जरी आम्हाला असलं तरी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची जाहिरातीमध्ये आमची एकही जागा 000 असते। आमच्या 2% सुद्धा जागा त्या ठिकाणी मिळत नाहीत। त्यामुळे आमची भूमिका ही एक तर आम्हाला एसटी मध्ये टाका, नसता आम्हाला 2%वरून 5% आरक्षण एनटी मध्ये असलं पाहिजे ही आमची वंजारी समाजाची भूमिका आहे। आमचा कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही, परंतु 1969 मध्ये जे गॅजेट झालं हैदराबाद गॅजेटमध्ये जे आम्ही वंजारी समाज एसटी मध्ये आहोत तोच समाज आम्ही सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला एसटी मध्ये टाकलं पाहिजे ही या महाराष्ट्रातल्या तमाम वंजारी समाजाच्या गरीब जनतेची, कष्टकऱ्यांच्या, ऊसतोड कामगारांची मागणी आहे। त्यामुळे मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करेल की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये वंजारी समाजासाठी जे 1969चं हैदराबाद गॅजेट तयार झालं त्या गॅजेटमध्ये वंजारी समाज एसटी मध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये एसटी मध्ये टाका, नसता 2% आरक्षण 1992 मध्ये 2% आरक्षण लोकनेते मुंडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे आणि ते होत असताना आज आम्ही त्याच्यापेक्षा 3 पट झालोय आणि त्याच्यामुळे आमचं सुद्धा 2%वरून 5%वर आमचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा आमचा समाज ऊसतोड कामगार आहे, रात्रंदिवस कष्ट करतो आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना आजही त्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे, तो नोकरीत गेला पाहिजे। आम्हाला वंजारी समाजाचा गर्व आहे। या महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगाराचे मुलं IAS झालेत, IPS झालेत। आमची भूमिका आहे राजकारणाच्या पद्धती होईल, परंतु महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगाराच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला नोकरी मिळाली पाहिजे, त्या कष्टकऱ्याला नोकरी मिळाली पाहिजे। एक पालक एका मुलाला नोकरी करण्याच्या मध्यापर्यंत त्याचं शिक्षण होईपर्यंत 20 ते 25 लाख रुपये एक पालक खर्च करतो आणि एवढे पैसे खर्चून सुद्धा त्याला नोकरी मिळत नाही। आमची भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये 2%वरून 5% आरक्षण आम्हाला एनटी मध्ये मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे। नसता हैदराबादचं गॅजेट आम्हाला एसटी मध्ये टाकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। नव्यानं मागणी पाहिलं तर बंजारा समाज असेल तो त्या समाजाला रस्त्यावर उतरत आहे, वंजारी समाज एखादा नवीन मागणी करतोय। कशा पद्धतीने तुमची मागणी असणार आहे? मागणीला कोणत्या मागणीला तुम्ही मागणी करता? नाही,
हैदराबाद गॅजेटची मागणी हैदराबादचं गॅजेटच आहे. 1969 मध्ये गॅजेट तयार झालं. त्यामध्ये ज्यावेळी त्या स्टेटमध्ये आम्ही एसटी आहोत, वंजारी समाजच आहे, समाज वंजारी आहे, तिथे एसटी असल्यामुळे आम्ही ते एसटी व्हायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि राज्य सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आज बंजारा समाजाचा एक आमचा बांधव धाराशिवमध्ये त्यांनी आत्महत्या केली. आमचे कराड बंधू परवा दिवशी लातूर जिल्ह्यात आत्महत्या झाली. म्हणजे काय चाललंय? मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करेन, भावांनो, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आत्महत्या केल्याने हा विषय मिटत नाहीये. उलट तुम्ही लढावं लागेल, लढून जिंकावं लागेल. आपण लढणारे माणसं आहेत, आपण आत्महत्या करणारे माणसं नाही. माझी भूमिका आहे सर्व बांधवांना, सगळ्या समाजातल्या, की आपण आत्महत्या हा आपला चुकीचा पाऊल आहे. आपलं कुटुंब पुन्हा रस्त्यावर येत आहे, हा पण आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, की राज्याच्या सरकारला विनंती आहे, की ओबीसी हा आम्हाला एसटी प्रोग्राम टाका. आम्ही आता स्वस्त बसणार नाही. आम्हाला रस्त्यावरची लढाई चांगली लढाईची माहिती आहे. मुंडे साहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलेला आहे. त्यामुळे वंजारी समाज हा किती संघर्ष करतो या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे, सगळ्या समाजाला माहिती आहे, सगळ्या पुढाऱ्याला माहिती आहे. वंजारी समाज हा संघर्ष करतो आणि संघर्ष करून प्रत्येक गोष्टीत एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्याला जर त्याला अधिकारी करायचा असेल, रात्रंदिवस कष्ट करतो आणि त्या मुलाला कुठेतरी नोकरी लागली पाहिजे. ह्या पद्धतीने आज एक पालक 25-25, 30-30 लाख रुपये खर्च करतो नोकरी मिळेपर्यंत. मग हे पैसे कोणाचे? या कष्टाचे पैसे ना. त्यामुळं आमची भूमिका आहे स्पष्ट. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला आमची मागणी आहे, आम्ही करून दाखवतो, आम्ही बोलत नाही. आम्ही करून दाखवतो, आम्ही बोलत नाहीत. हा वंजारी समाज आहे, हा रस्त्यावरची लढाई लढतो. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे, एक तर 2% आम्हाला 5% आरक्षण द्या. नसता राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे, की ज्यावेळी आपण एखादी शासनाच्या माध्यमातून जाहिरात निघली जाते आणि जाहिरात निघाल्यानंतर आम्हाला आमच्या हक्काचं 2% आरक्षण कोणत्या जाहिरातीमध्ये असतं, ती जाहिरात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघावी, सरकारने बघावी. सरकारने जर आम्हाला 2% जरी आरक्षण असेल तरी ते आरक्षण आम्हाला मिळत नाही. आमचे पोरं, कष्ट करणारे पोरं, रात्रंदिवस अभ्यास करणारे पोरं, फक्त आणि फक्त आरक्षणाअभावी आम्ही बाजूला असतो. हजारो पोरं, लाखो पोरं शिकून पार ग्रॅज्युएशन करून आज ऊस तोडतायत. ऊस याचं दुःख आम्हाला आहे. मी राज्यातल्या समाज बांधवांना विनंती करेल, की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, राजकारण कुठेही जाईल पण शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे, ऊसतोड कामगाराच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे आणि ती हक्काची नोकरी असली पाहिजे. आज मला गर्व वाटतो की ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे पोरं, ऊसतोड कामगाराचे पोरं कितीतरी IAS, IPS, PSI, PI, DYSP अधिकारी झाले, पोलीस झाले, तलाठी झाले. हा मला गर्व आहे. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, की आपण या लढ्यामध्ये ताकदीने एकत्र आलो पाहिजे. आणि आपल्याला 1969चं गॅजेट आहे, हैदराबाद गॅजेट आहे, त्या गॅजेटनुसार आम्ही 100% महाराष्ट्रामध्ये एसटी मध्ये आलो पाहिजे, ही आमची भूमिका आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे, की आपण सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे. मुंडे साहेबांनी जे आरक्षण दिलंय त्या आरक्षणामुळे आम्ही या प्रवृत्तीत आहोत, सगळे आम्ही त्यात आहोत. परंतु या हैदराबाद गॅजेट तेलंगणामध्ये आम्ही जर एसटी मध्ये असू, आम्ही 100% महाराष्ट्राच्या एसटी मध्ये आलो पाहिजे. नसता आम्ही 100% तुम्हाला सांगतो, वंजारी समाजाची लढाई, त्यांची पार्श्वभूमी जर बघितली, त्यांचं काम जर बघितलं मागच्या गेल्या शेकडो वर्षाच्या काळामध्ये, तर वंजारी समाजासारखं कष्ट कुणी करू शकत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे, या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. आम्ही लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊ
आम्ही जे आयोग नेमलाय आता ओबीसीचा आयोग त्यांनाही भेटू. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि हैदराबाद गॅजेटमधलं एसटी मधलं आरक्षण आम्हाला महाराष्ट्रात मिळून द्यावं. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 1.5 वर्षापासून एक आंदोलन उभं झालं होतं. त्या आंदोलन दरम्यानच हैदराबाद गॅजेटचं नाव पुढे आलं. आता दरेक जाती जी आहे ते हैदराबाद गॅजेटचं नाव घेऊन आम्हाला त्याचप्रमाणे आरक्षण पाहिजे असं काम होतं. नाही, गॅजेटमध्ये आहे म्हणून मागू राहिले ना. हैदराबाद गॅजेटमध्ये आहे म्हणून मागताय. पहिल्या काळात आम्हाला माहित नव्हतं. पण ज्यावेळी एखादी मागणी केली जाते आणि त्यावेळी अभ्यास केला जातो किंवा त्या विषयावर चर्चा केली जाते, त्या चर्चेतून सगळं निष्पन्न होतं. आणि त्यावेळेस जरी हैदराबाद गॅजेटचा विषय घेऊन येत असेल, पण त्याच्यात समजा मराठा समाजाला असेल, त्यात बंजारा समाज आहे, त्याच्यामध्ये धनगर समाज आहे, त्याच्यात वंजारी समाज आहे, आमचा कोणाला विरोध नाही. परंतु आम्ही या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या मागण्या आहेत, मग धनगर असेल, बंजारा समाज असेल, वंजारी समाज असेल, त्या हैदराबाद गॅजेटमध्ये असेल तर मागणी करणं काय चुकीचं आहे. जुन्या काळात आहे तर ते आपला जे भाग आहे मराठवाडा हे डेक्कन म्हणून ओळखलं जात होतं. त्याला हैदराबाद गॅजेट जे लागू होते फक्त ते मराठवाड्यापुरतंच बाकीचं महाराष्ट्राचं नाही, महाराष्ट्रात लागू झालं पाहिजे. आता या महाराष्ट्रातल्या सगळ्या वंजारी समाजाला एसटी मध्ये गेलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि मी परत एक सगळ्यांना विनंती करेल आपल्या सगळ्याच्या माध्यमातून, आरक्षणाची लढाई ही तात्विक असली पाहिजे. तात्विक, एकमेकाच्या अंगावर जाणं, एकमेकाच्या घराविषयी बोलणं, एकमेकाविषयी वाईट बोलणं हे कुठेतरी थांबलंच पाहिजे असं मला वाटतं. एकंदरीत पाहायला गेलं तर बीडमध्ये मनोज असतील किंवा लक्ष्मण हाके असतील वारंवार बीडमध्येच येत आहेत, बीडमध्ये सभा घेत आहेत, बीडमध्ये पॅनल फाडणं असेल, पालन प्रश्न असेल, या घटना वाढत आहेत आणि तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या संदर्भात तुमचं काम नाही, बीड जिल्हा हा एक सेन्सिटिव्ह जिल्हा आहे, आक्रमक जिल्हा आहे पहिल्यापासूनच. आणि सगळ्याला माहिती आहे बीडवर बोललं की काहीतरी होतं, बातमी होती सगळ्या पुढाऱ्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढाऱ्याला माहिती आहे बीडमध्ये एखादं वक्तव्य केलं की त्याची हेडलाईन बातमी होती आणि हेडलाईन बातमी झाली की त्याचा प्रसार पूर्ण महाराष्ट्रभर होतो. पण मी या बीड जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना वक्तव्य करताना मी विनंती करेल, तुम्ही आरक्षणाची लढाई नक्की लढा, परंतु एखादा समाज एखाद्या समाजावर जाईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, समाजावर अनेक गुन्हे दाखल होतील, अशा प्रकारचं वक्तव्य कोणत्याही पुढाऱ्याने करू नये, कोणत्याही आंदोलकांनी करू नये अशी माझी आग्रहाची विनंती आहे. एकीकडे आपण पाहतोय की मराठा समाज जो आहे तो ओबीसी मध्ये वर्ग होतोय, तर ओबीसी मधून ज्या जाती आहेत ते आता वेगळ्या प्रवर्गाकडे ओळखताना पाहायला मिळतात. धनगर असेल, बंजारा असेल किंवा वंजारी असेल, हा एसटी कडे वर्ग मागणी करतोय. नेमकं काय? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे याच्यामध्ये, एसटी प्रवर्गामध्ये एसटी प्रवर्ग जो आहे ह्या प्रवर्गामध्ये अनेक फॅसिलिटी आहेत आणि ह्या फॅसिलिटी असताना एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी जर आम्हाला जर एसटी मध्ये जात असेल तर आम्हाला फायदा आहे त्या गोष्टीचा. काय प्रॉब्लेम आहे? काय हरकत नाही ना. आमच्या मुलाला शिक्षण चांगलं मिळेल, आम्हाला नोकरी लवकर मिळू. मग हे सगळं होत असताना जर एसटी प्रवर्गामध्ये आम्ही जातो तर अनेक गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. जर आम्ही त्या गॅजेटमध्ये आहेत तर आम्हाला काय हरकत नाही मागणी करायला. आमच्या 2 मागणी, वंजारी समाजाला 2% आरक्षण आहे, हे 2%हून 5% सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. राज्य सरकारला खरं जर बघितलं, आमच्या 2% जागा वंजारी समाज कधीच भरत नाहीत. जी जाहिरात निघेल त्यात प्रत्येक जाहिरातीमध्ये 000 असतो. मग हे जागा कुठे गेल्यात हे सरकारने आम्हाला दाखवलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटचा जो GR काढला आहे, आता तुम्ही त्या GR प्रमाणे आम्ही देखील एसटीत आहोत असं म्हणताय, मात्र त्या GR संदर्भामध्ये तुमची भूमिका काय? नाही, शासनाने GR काढलाय, त्याने सांगितलं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हा GR काढलाय. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, आणि माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे, ते एवढं कणखर आहेत.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. एक सांगू का, ज्यावेळी विधानसभेच्या अगोदरची गोष्ट सांगतो, ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये सभा घेतल्या त्यावेळी स्वराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसी हा भारतीय जनता पार्टीचा डीएनए. त्यामुळे माझा विश्वास आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता कोणालाही आरक्षण मिळावं याच्यात काहीच अडचण नाही. तो जेर कसाही असावा, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हा जेआर असेल तर आम्हाला काय अडचण आहे. भुजबळ आणि पंकजाताई या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला ठोस भूमिका या ठिकाणी घेताना दिसतात. त्यांची भूमिका ज्याची त्याची भूमिका आहे, त्यांची भूमिका काय असेल तो त्यांचा विषय. माझी भूमिका आहे, मी वंजारी समाजात काम करतो. मी समाजात काम करत असताना माझी स्पष्ट भूमिका आहे, हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, हा ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. ह्या मुलाला शिक्षण शिकत असताना लाखो रुपये घालून त्या मुलाला शिक्षण द्यावं लागतं. सगळ्यात कष्टाळू समाज जर म्हणलं तर वंजारी समाज आहे. आणि कष्टाळू समाजाच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे. मग आम्ही एक तर एसटी मध्ये गेलो पाहिजे, नाही तर आम्हाला 2% 5% आरक्षण मिळालं पाहिजे. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि मी परत एकदा सगळ्या बांधवांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी आत्महत्या करणं हा आपला हेतू नाही. आपण ह्या गोष्टीपासून दूर गेलं पाहिजे. आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावा. आजच मी आता कराडा बंधूला त्या कुटुंबाला भेट द्यायला चाललोय. म्हणजे ह्या पद्धतीने बिलकुल आरक्षण ठिकाणी राहील. प्रत्येक नेते लढायला तयार आहेत. अरे तुम्ही आम्ही आत्महत्या करतोय आणि नेते वरचीवर एकमेकाच्या सगळ्या गोष्टी चालू असतात. अगदी स्पष्ट भूमिका सांगतो, बांधवांनो आत्महत्या करू नका, एवढीच तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. दुसरा एक प्रश्न साहेब, हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला बनवण्यासाठी मोठे आंदोलन नाही होणार आहे. तर सगळे वंजारी समाज सुद्धा आता आंदोलन चालू आहे. वंजारी समाजाचं आंदोलन म्हणजे आक्रमक आंदोलन असतंय. वंजारी समाजाचं आंदोलन हे महाराष्ट्रातले सगळे लोक बघतात. या महाराष्ट्रातल्या लढ्यामध्ये वंजारी समाज एवढा आक्रमक समाजच नाही असं मला माहिती आहे. लोकसंख्या कमी असेल पण आक्रमक आहे. त्यामुळं आम्ही सुद्धा तो लढा ताकदीने उभा करणार आणि 100% आम्ही एसटीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही थोड्या दिवसामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटून निवेदन देणार आहेत आणि ते निवेदन देणार. आमच्या 2 मागण्या असतील, प्रमुख मागण्या. एक तर 69 मधलं जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यातून आम्हाला एसटी टाकावं, नाही तर 2% 5% आरक्षण मिळावं, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आरक्षणाच्या संघर्षाचं कुठेतरी राजकारण होतंय का? कारण की एकट्याने आरोप केले जात आहेत, राजकीय आरक्षणाचा विषय पुढे येतो. असं काही राजकारण होताना पाहायला मिळतंय का? कारण की शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, हे जे आरक्षणाची मागणी ही थोडी बाजूला आली राजकीय काय नाही. मी तर माझी तर स्पष्ट मागणी आहे, महाराष्ट्रातल्या कष्टाळू शेतकरी ऊसतोड कामगाराचे मुलं, वंजारी समाजाचे मुलं शिक्षण घेतात, अभ्यास करतात रात्रदिवस, त्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे म्हणून ही माझी मागणी. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. मी काही त्यांचं समर्थन करत नाही, परंतु त्यांनी सांगितलंय की दोन्ही जाती एकमेकाच्या अंगावर जाणार नाहीत, दोन्ही जातीचं आरक्षण साबित राहील, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा व्हायला पाहिजे. आता ओबीसी संघटनाकडून असं बोललं जातंय की मनोज जरांगे यांना शैक्षणिक आरक्षण नाही तर त्यांची धडपड राजकीय आरक्षणासाठी. नाही, माझी स्पष्ट भूमिका आहे, शैक्षणिक आरक्षण पाहिजे आम्हाला. आज मला गर्व आहे, या महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये वंजारी समाजाचे ऊसतोड कामगाराचे पोरं IAS IPS झालेत, याचा गर्व आहे मला. अनेक पोरं अधिकारी झालेत, अनेक पोरं कलेक्टर झालेत, अनेक पोरं SP झालेत. या महाराष्ट्रातल्या वंजारी शेतकरी कामगारांचे पोरं एवढ्या पदावर जाणं, आणि आज जे वंजारी समाजाला टार्गेट केलं जातंय ना, राजकारण नाही, फक्त अधिकारी. या महाराष्ट्रामध्ये शेकडो अधिकारी IAS IPS झाले, याचा गर्व आम्हाला आहे. त्यामुळे मी तर ही लढाई 100% माझ्या गरीब बांधवाचे पुढारी असतात. गावात एखादा गाव असते, सगळं गाव शिकते, प्रत्येक घरातला मुलगा शिकतोय, प्रत्येक घरातला मुलगा MPSC जातोय, लाखो रुपये ते कुटुंब खर्च करतं, त्या कुटुंबाला नोकरी मिळाली पाहिजे, आमची स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही जातीवरून टार्गेट केलं जातं अधिकाऱ्यांना असं म्हणालात, मात्र मागच्या काही दिवसांमध्ये वंजारी समाजातील अधिकाऱ्यांची लिस्ट व्हायरल केली गेली, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं व्हायरल केली गेली, आणि त्याच्यानंतर पोलीस अधीक्षकांनी एक निर्णय घेतला की
आडनाव जे आहे ते पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लावायचं नाही नेम प्लेटवरती. एकूणच काय वाटतं? नाही, हे बघा, एक सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे नेम प्लेट तर लावलीच पाहिजे. पोलिसाची नेम प्लेट असलीच पाहिजे, असलीच पाहिजे. साधं एखाद्या मुंबईला जरी गेलं आणि एखाद्या पोलिसाने अशी नंबर प्लेट जरी केली तरी त्यांना सरळ करावं लागते. पोलिसाची नेम प्लेट ही लावली पाहिजे. ही अगदी पोलीस आहे. तुम्ही पोलीस आहात आणि पोलिसांनी जर नंबर प्लेट लावली नाही तर या बीड जिल्ह्याच्या जनतेने करायचं काय? आडनावाचा विषय हा जो आहे तो महत्वाचा आहे या ठिकाणी. काय वाटतं? नाही, आडनावावर तुम्ही तर करूच नाही अशी माझी भूमिका आहे. आडनाव हे प्रत्येकाचं नाव त्यांनी ते लावलंच पाहिजे, आडनाव लावलं पाहिजे, ही भूमिका स्पष्ट आहे. नाव बी पाहिजे, आडनाव सुद्धा पाहिजे. काय कारण आहे? आणि एक सांगतो, पोलिसाच्या पुढे कुणी नाही. या महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेब गृहमंत्री असताना या महाराष्ट्रातली पुरी दहशत बंद केली. मग एसपी साहेब आहेत, एसपी साहेबांनी भूमिका घेतली पाहिजे की आपण सगळ्यांनी ह्या नंबर प्लेट लावल्या पाहिजेत. आणि पोलिसांनी जर नंबर प्लेट लावल्या नाही तर याचं दुर्दैव एक आहे की पोलीस जर एवढे भेट असले तर जनतेने काय करावं? या राज्यातले म्हणजे बीडच्या एसपी साहेबाला माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, साहेब या जिल्ह्यातल्या पोलिसाला नाव आणि त्याचा आडनाव लावण्याची परमिशन द्या. आणि समाज तुमच्या पुढं हा कुणीच काही नाही. जनता ही जनता असते आणि पोलीस हा पोलीस असतो. तुम्ही अधिकारी आहात. तुमच्यामुळं आम्ही या जिल्ह्यामध्ये शाबित आहोत किंवा सुरक्षित आहोत. आणि तुम्हीच जर तुमचे नाव आणि आडनाव लावायचं बंद केलं तर आम्ही राहायचं कसं? हा सुद्धा या जिल्ह्याचा प्रश्न आहे. एकूणच या बीड जिल्ह्यात जो जातीवाद सुरू आहे याला कोण कारणीभूत आहे असं तुमच्या मते? नाही, मला तर अगदी स्पष्ट भूमिका आहे. म्हणजे या जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणावर बोललं जातं, ज्या पद्धतीने तरुणाचे डोके भडकेले जातात, ज्या पद्धतीने त्यांच्या डोक्यात त्या पद्धतीचं रचलं गेलं जातं. आत्ताच्या तरुण पोराला असं वाटतं की मी काहीतरी टीव्हीवर येतोय का, मी काही होतोय का, मी कुठं दिसतोय का. अशा पद्धतीचं ज्या पोरांच्या तरुणाच्या डोक्यात घुसलंय त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने हा संघर्ष पेटत चाललाय. मी तरुण पोरांना विनंती करेल, बाबा हो, आपले वडील काय करतात बघा, आपली आई काय करते बघा, आपले आई वडील किती कष्ट करतात ते बघा. आणि हे सगळं होत असताना ज्या पद्धतीने आपले डोके भडकले जातात, आपला संघर्ष पेटला जातो, तरुण पोरं कुठंतरी दिशाहीन होतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, हे फक्त तरुणच आहे. आणि हे जे आरक्षण करतेत, जे कुणी असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, कुणी असतील, यांना माझी विनंती आहे, अरे भावांनो, तुम्ही आरक्षणाचा लढा घेऊन चाललात पण तरुणाचे डोके भडकू नका. ह्या तरुणाला, ह्या गोरगरीब जनतेच्या जे कष्टकरी आहेत, जे ऊसतोड कामगार आहेत, त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करा. अशा पद्धतीने जर तुम्ही डोके भडकवण्याचं काम केलं तर नक्कीच बिलकुल 100% संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी तरुणांना आवाहन करेल, बाबा हे काही खरं नसतंय, हे आरक्षण जागेवर आहे, परंतु तुम्ही शांततेमध्ये आपल्या आईवडिलाचा विचार करून शिक्षण घ्यावं, नोकरी करावी, एका चांगल्या पोस्टला जावं. या महाराष्ट्रातल्या तरुणांना माझी विनंती आहे. माझा शेवटचा प्रश्न असणार आहे, हैदराबाद गॅझेटियरनुसार जो आता GR निघालेला आहे, त्या GRची जी मागणी आहे तो GR बंजारा समाज देखील मागणी करतोय की आम्हाला लागू करावा, तुम्ही देखील मागणी करतात. मात्र जर लागू नाही झाला तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? बघा, हा GR लागू करावा लागेल. हैदराबाद गॅजेटला एका जातीवर तर GR नाही होऊ शकत. त्यांना मिळालं तर आम्हाला मिळालं पाहिजे. आता आमची भूमिका आहे, मुख्यमंत्री राज्याचे आहेत, एका जातीचे नाही, एका धर्माचे नाही. समजा मराठा समाजाला GRचं त्या रिझर्वेशन मिळालं, बरोबर आहे, त्यांनाही मिळालं तर आम्हाला मिळालं पाहिजे. शेवटी GR तोच आहे. त्या GR मध्ये जे आहे, धनगर समाजाला आहे, बंजारा समाजाला आहे, वंजारी समाजाला आहे, मग त्यांना मिळालं तर आम्हाला मिळालं पाहिजे. त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाहीच ना. आम्ही केवढं म्हणतो की त्यांना आरक्षण मिळू नये, त्यांना आरक्षण मिळावं, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावं, ही आमची भूमिका आहे. आपण जर पाहिलं तर
तर गेल्या 2 वर्षापासून बीड जिल्हा अक्षरशः आरक्षणाच्या कारणावरून सामाजिक दरी निर्माण झाली आहे. परंतु ही सामाजिक दरी दूर करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही. काय आव्हान करा? त्याच्यामुळेच मी जिल्ह्यातल्या रे महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला विनंती करतोय, बहुजन समाजाला, हे बघा, ही लढाई तात्विक लढाई आहे, आरक्षणाची लढाई. ही तुमच्या आमच्या घरावर जाण्याची लढाई नाही. जो मराठा बांधव आणि ओबीसी बांधव खांद्याला खांदा लावून एकमेकाच्या गळेत गले घालून फिरायचा, तोच आता अशी गत झाली. चुकून इकडे आलं तो हे दुसऱ्या रस्त्याने जातोय, अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण या विषयावर की दोन्ही समाज एकमेकाच्या अंगावर जाऊ नये, म्हणून मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देतोय, ही भूमिका आहे त्यांची. परंतु याच्या पुढे जाऊन अजून हे चालूच आहे, हे आंदोलन चालू आहेत, भडकाऊ भाषणं चालू आहेत. त्यामुळं माझी विनंती आहे की तरुणांना, खास तरुणांना विनंती आहे, बाबा हे यांचे दुकानं चालू राहिले, हे यांचे दुकानं चालवतात, तुमचे घरं मोडायची वेळ आलेली आहे, तुमचे आई वडील लाखो रुपये करून शिक्षण तुम्हाला देऊ राहिले, आणि कुठंतरी चांगले कपडे घालून आपण एखाद्या रस्त्यावर जाऊन एखादं आंदोलन करतो, केस होते, गुन्हा दाखल होतो, तुमचं आयुष्य बर्बाद होतं. आणि ज्या आईबापांनी लाखो रुपये घालून तुम्हाला शिकवलंय, म्हणजे कष्ट करून शिकवलंय, याचं माती करू नका. आणि हा एक समझोता, खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी एकजूट आहोत. भलं राजकीय लढाई वेगळी असेल, आरक्षणाची लढाई असेल, परंतु हेवे दावे हे कुठेतरी थांबले पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. एकीकडे जर बघितलं तर ओबीसी नेत्यामध्ये कुठेतरी वेगवेगळेपणा दिसतो. तुम्ही मागणी करता की एसटीच्या आरक्षणाची, त्यानंतर लक्ष्मण हाके हे वेगळी मागणी करतात, ओबीसीच्या संरक्षणाची मागणी करतात, आणि त्यातून या सगळ्या गोष्टी होतात. आता नेमकी बंजारा समाजाची मागणी काय? या अगोदर बंजारा समाजाचा रस्त्यावर उत्तराची भाषा बोलतोय, उद्या त्यांचा मोर्चा देखील आहे. आता बंजारा समाज कसा आक्रमक होणार? नाही, 1969 जे हैदराबाद गॅजेट आहे, त्या गॅजेटमध्ये कसं असतं एक सांगतो, लवकर काही सापडत नाही, सापडलं तर सगळं सापडतं. मराठा समाजाला 2 वर्षापूर्वी हैदराबाद गॅजेट सापडलं, आणि हैदराबाद गॅजेट सापडलं, त्या गॅजेटमध्ये सगळंच निघलं. बंजारा समाज तिथंच आहे, धनगर समाज तिथं आहे, वंजारी समाज आहे. मग सगळ्याला मिळत असेल तर आम्हाला का नाही मिळत? तुम्ही त्यांनाही द्या, आमचं म्हणणं नाही देऊ नका, परंतु वंजारी समाजाला सुद्धा एसटी प्रोग्राममधून आरक्षण मिळालं पाहिजे. हैदराबाद गॅजेटमध्ये 1969च्या नियमानुसार ते ज्या ठिकाणी आम्ही एसटी मध्ये आहोत त्याच ठिकाणी आम्हाला इथं एसटी मध्ये आरक्षण पाहिजे. नसता 2% आरक्षण जे आहे त्याच्यावर आम्हाला 5% आरक्षण पाहिजे.